नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर फ्युचर प्रो एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकवणार आहे। तर बुद्धिमत्ता चाचणीमधला एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे कोडिंग डिकोडिंग अर्थातच सांकेतिक भाषा हा आज मी या आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे। याला वेटेज बऱ्यापैकी सगळ्या एक्झाममध्ये असतं, मग ती सरळ सेवाची असू दे किंवा टेटची एक्झाम असू दे, याच्यावर क्वेश्चन हे ठरलेले असतात। अगदी ग्रुप डीच्या रेल्वेच्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन येतातच। तर ही जी सांकेतिक भाषा आहे, ही सांकेतिक भाषा आणि याच्यावरचे क्वेश्चनचे वेगवेगळे टाईप आहेत। आज आपण चायनीज सांकेतिक भाषा म्हणजेच चायनीज कोडिंग डिकोडिंग शिकणार आहोत। आता सांकेतिक भाषा म्हटल्यानंतर आपल्याला लहानपण आठवत असेल, लहानपणी आपण बरेचशा सांकेतिक भाषा वापरत होतो। तर यामध्ये तशा नाही आहेत, थोड्याशा वेगळ्या आहेत। क्वेश्चन कसे असतात ते आपण बघूया। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लाऊड ऑफ स्पीकर मिनिस्टर हे वाक्य आहे। काय वाक्य आहे? लाऊड ऑफ स्पीकर मिनिस्टर हे वाक्य GAGMOTILSU असे लिहिले आहे। समजलं का? हे वाक्य असे लिहिले आहे, मग यांची हा सांकेतिक भाषा झाली आणि हे आपलं वाक्य झालं। हार्ड फॉल्स लाऊड प्रॉमिस ऑन हे वाक्य हे असे लिहिले आहे। लक्षात आलं? म्हणजे हे तुमचं वाक्य आणि हा त्याचा सांकेतांक किंवा कोड असं आपण म्हणूया। मग हे वाक्य मिनिस्टर फॉल्स पॉलिटिकल एनर्जी हा त्याचा कोड। त्यानंतर पॉलिटिकल कन्क्लूड ऑफ प्रॉमिस हे वाक्य आणि हा त्याचा कोड। आता एक लक्षात घ्या, हे बऱ्याच जणांना वाटतं खूप सोपं आहे। पहिला लाऊड आहे, सो 1 नंबरचा कोड हा लाऊडसाठी, 2 नंबरला आहे ऑफ म्हणजे 2 नंबरचा कोड GMO साठी। एवढं जर सोपं असतं तर ही सांकेतिक भाषा उदयास आली असती का? पूर्वीच्या काळी सांकेतिक भाषा कशाला वापरली जायची किंवा आजही वापरली जाते की दुसऱ्या कोणाला कळू नये म्हणून, सहजासहजी कळू नये म्हणून। ती बऱ्याच वेळा त्याची डिकोडिंग व्हायचं, करतात डिकोडिंग, पण ते डिकोडिंग एवढं इझी असता कामा नये। शत्रूला लगेच एवढं सहजासहजी ती भाषा समजली नाही पाहिजे। त्यामुळं पहिल्याला पहिलाच कोड, दुसऱ्याला दुसरा असं या ठिकाणी काहीही नसतं, हे अगोदर डोक्यामध्ये ठेवा। आता वाक्य आणि त्याचा कोड लक्षात आलं? क्वेश्चन कसे असतात? ऑन साठी कोणता सांकेतांक आहे? ऑन कुठं आहे? ऑन इथं आहे। सो ऑन साठी कोणता? आता तुम्ही लक्षात असेल, हा तर नाहीये, असेल पण ना, नाही आहे म्हणजे कन्फर्म मध्ये नाही, पण असं काय लॉजिक नाही आहे यामध्ये। सो तुम्हाला ऑन साठी शोधायला सांगितलं आहे। त्यानंतर दिलेल्या सांकेतिक भाषेत SU कशाचा सांकेतांक आहे हे विचारलेलं आहे। SU तुम्हाला इथं आहे, तो नेमकं कशासाठी यूज केलेला आहे। त्यानंतर दिलेल्या सांकेतिक भाषेत एनर्जी लाऊड कन्क्लूड हे वाक्य कसं लिहिलं जाऊ शकतं, या टाईपचे क्वेश्चन आहेत। आता हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला याची टेक्निक सांगणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही हे लेक्चर पूर्ण बघितलं, अजिबात स्किप न करता, तर लेक्चर संपल्यानंतर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विदाउट प्रॅक्टिस देखील जमतील। अगदी तुम्ही डायरेक्ट एक्झाम मध्ये जरी गेला तरी एक्झाम मध्ये तुम्हाला हे आरामामध्ये विदाउट प्रॅक्टिस देखील जमून जातील। त्यामुळं शेवटपर्यंत न स्किप करता बघा। तर हेच मी आता परत इथं आणलेलं आहे। का आणलंय? कारण मी तुम्हाला नेमकी मेथड सांगणार आहे कशी सॉल्व्ह करायची। क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर असणार आहे, म्हणजे आता देखील आहे स्क्रीनवर, पण एक्झाम हॉलमध्ये देखील स्क्रीनवरच असणार, मॉनिटरवर दिसणार। तर काय करायचं? रफ पेपर दिलेला असतो, रफ पेपरवर या टाईपचा क्वेश्चन आला की पहिल्यांदा वाक्य आणि त्याचा कोड हा एकमेकांच्या समोर लिहून घ्यायचं। बघा आता मी कसं लिहितो, जसं ॲज इट इज उतरून काढायचं आहे, वेगळं काय याच्यामध्ये करायचं नाही।
लाऊड ऑफ स्पीकर मिनिस्टर, पहिलं वाक्य. याच्या पुढे याचा कोड ॲज इट इज उतरून घ्या. इथं मिस्टेक करून चालणार नाही. GAGMOTILSU इथं मिस्टेक करून चालणार नाही. हे पहिलं वाक्य झालं. दुसरं घेऊया. हार्ड फॉल्स लाऊड प्रॉमिस ऑन. हे वाक्य आणि त्याचा कोड ॲज इट इज उतरून घेऊया. हे जे सांकेतिक वाक्य आहेत ना, हे काय प्रोनाऊन्स करायला जाऊ नका, नाही तर GMOचं प्रोनाऊन्सिएशन काय असेल, उगाच ती चायनीज भाषा आहे म्हणत नाहीत त्याला. म्हणजे चायनीज भाषा अशी नाही आहे, पण प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी तर हे आपल्याला घ्यायचं नाही आहे, नाहीतर तुम्ही प्रोनाऊन्सिएशनमध्ये वेळ घालवाल. मस्तपैकी हे उतरवून घ्या. जेवढ्या फास्ट तुम्ही उतरवून घ्याल तेवढा तुमचा टाइम सेव्ह होईल. आता ऑब्वियसली मला थोडासा वेळ लागत आहे, कारण मला बोर्डवर उतरवून घ्यायचं आहे. तुम्हाला काय स्क्रीनवरचं बघून तुमच्या रफ शीटवर उतरवायचं आहे. लक्षात आलं? सो हे वाक्य हा त्याचा कोड उतरून घेतला, हे वाक्य हा त्याचा कोड उतरून घेतला. 4 वाक्य आणि त्यांचे कोड एकमेकांच्या समोर मी लिहून घेतलेले आहेत. जस्ट झालं. गुड, कॉंग्रॅच्युलेशन, निम्म सॉल्व झालं. आता काय फक्त राहिलेलं आहे ऑब्झर्वेशन. काय राहिलं? ऑब्झर्वेशन. आता हे ऑब्झर्वेशन कसं करायचं? लक्षपूर्वक बघा, फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. 4 वाक्य आहेत, त्यांचे करस्पॉन्डिंग कोड आपल्याला दिलेले आहेत. 4ही वाक्यामध्ये काय म्हणतोय मी, 4ही वाक्यामध्ये कॉमन काय दिसतं का ते आपल्याला बघायचंय. कुठला शब्द कॉमन आहे? लाऊड आहे का 4ही वाक्यामध्ये? नाही आहे. ऑफ आहे का 4ही वाक्यामध्ये? नाही आहे. ऑफ इथं आहे, यामध्ये नाही आहे. सेकंडमध्ये नाही आहे म्हणजे 4 मध्ये नसणार. स्पीकर आहे का? नाही आहे. मिनिस्टर आहे का? नाही आहे. म्हणजे 4 वाक्यामध्ये एकही कॉमन आपल्याला दिसत नाही. आता काय करूया, आता आपण 3 वाक्यामध्ये कॉमन काय दिसतं का बघूया. कुठलेही 3 वाक्य घ्या. 3 वाक्यामध्ये कॉमन, 3 वाक्यामध्ये कॉमन बघा. लाऊड 2 मध्ये आहे. अजून कुठं आहे का? नाही आहे. कन्क्लूड आहे, लाऊड नाही, कन्क्लूड आहे. त्यानंतर ऑफ आहे का 3 वाक्यामध्ये? कुठे? ऑफ 2 मध्ये आहे. स्पीकर आहे का? नाही आहे. मिनिस्टर आहे का 3 वाक्यामध्ये? मिनिस्टर नाही आहे. सो 3 वाक्यामध्ये तुम्हाला हार्ड दिसत नाही, 3 मध्ये फॉल्स दिसत नाही आहे. लाऊड 2 मध्ये आहे. प्रॉमिस पण दिसत नाही. ऑन देखील दिसत नाही. 3 मध्ये कॉमन नाही. मग काय करायचं? कुठलेही 2 वाक्य. आता कुठलेही घेण्यापेक्षा आपण पहिल्या दुसऱ्यापासून सुरुवात करूया. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कॉमन काय दिसतं ऑब्झर्व करून सांगा. काय कॉमन आहे? लाऊड आहे. लाऊड सोडून अजून काय कॉमन आहे का? लाऊड सोडून अजून काय कॉमन आहे का? नाही. म्हणून लाऊडला मी सर्कल केलं, 1 नंबर टाकला. आता बघा, लाऊड सोडून दुसरं जर कॉमन असतं तर मी सर्कल केलं नसतं, ते स्किप केलं असतं. लाऊड एकच कॉमन आहे पहिल्या दुसऱ्यामध्ये, म्हणून सर्कल केलं आणि 1 नंबर दिला. आता यामध्ये कोडमध्ये आपल्याला कॉमन शोधायचं आहे.
कोडमध्ये काय कॉमन दिसतं? 2 मध्ये GMO दिसतं. सो GMO ला सर्कल करा, याला 1 नंबर द्या. अर्थातच GMO हा कोड झाला कशाचा? लाऊडचा. लक्षात आलं? GMO हा कोड झाला लाऊडचा. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये चेक करूया. ऑफ आहे का? नाही. स्पीकर आहे का? नाही. मिनिस्टर आहे का? यस. मिनिस्टर सोडून अजून कुठलं कॉमन आहे का पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये? नाही आहे, म्हणून याला सर्कल केलं, 2 नंबर दिला. इकडे देखील कॉमन काढलं, TIL आलं, टिल 2 नंबर दिला. अर्थातच टिल हा कोड झाला मिनिस्टरचा. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये अजून काय कॉमन नाही. आता बघूया पहिल्या आणि चौथ्यामध्ये. पहिल्या आणि चौथ्यामध्ये बघा काय कॉमन दिसतं? ऑफ दिसतं. स्पीकर आहे का? नाही. सर्कल केलं. जर स्पीकर देखील असतं तर आपण ते स्किप केलं असतं. ऑफला सर्कल केलं, 3 नंबर टाकला आणि पहिल्या आणि चौथ्यामध्ये इथं कॉमन आहे GA, ह्याला आपण सर्कल केलं, 3 नंबर टाकला. अर्थातच GA हा कोड झाला ऑफचा. समजलं? सोपं आहे. त्यानंतर पहिला आणि चौथं झालं. आता दुसरा आणि तिसरा बघूया. सेकंड आणि थर्ड मध्ये. दुसऱ्यात आणि तिसऱ्यामध्ये काय आहे कॉमन? हार्ड तर दिसत नाही, फॉल्स दिसतं. एकच कॉमन आहे का? होय, एकच कॉमन आहे. म्हणून याला सर्कल केलं, 4 नंबर टाकला. 4 नंबर इथं देखील दिला. पलीकडे देखील यांच्या करस्पॉन्डिंग कोडमध्ये कॉमन शोधलं, ZO आलं, सर्कल केलं, 4 नंबर टाकला. झालं? अर्थात ZO हा कोड झाला तुमच्या 4 नंबर फॉल्सचा. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये अजून काय कॉमन नाही आहे. सो आता जाऊया दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये. दुसऱ्यात आणि चौथ्यामध्ये कॉमन काय आहे? प्रॉमिस ऑन. प्रॉमिस दिसतं आपल्याला, सर्कल केलं, 5 नंबर टाकला. दुसऱ्यात आणि याच्यामध्ये कॉमन काय आहे? सर्कल करणार आणि 5 नंबर टाकणार. KIL किल 5 नंबर आहे. नेक्स्ट तिसऱ्यात आणि चौथ्यामध्ये बघूया. तिसऱ्यात आणि चौथ्यामध्ये पॉलिटिकल कॉमन दिसतं, सर्कल केलं, 6 नंबर टाकला. आणि इथं देखील सेम मध्ये कॉमन बघितलं, कॉमन आलं, DA 6 नंबर टाकला. आता तुम्ही बघू शकता की लाऊडचा तुम्हाला मिळाला, ऑफचा 3 नंबरचा GA आहे. स्पीकरचा कुठला असणार? शिल्लक राहिलेला स्पीकरचा असणार SU. सिमिलरली कन्क्लूडचा काय असणार शिल्लक राहिलेला? NIC. त्यानंतर एनर्जीचा शिल्लक राहिलेला RA. पण या दुसऱ्या वाक्यामध्ये हार्ड आणि ऑन हे 2 शब्द शिल्लक राहिलेले आहेत. आणि इथं देखील तुम्ही बघू शकता हे 2 कोड शिल्लक राहिलेले आहेत. मग यातला हार्डचा कुठला आणि ऑनचा कुठला कळेल का? नाही कळणार. हार्डचा कुठला, ऑनचा कुठला कळणार नाही. पण हार्ड आणि ऑनचा एकत्रपणे ए आणि ना हे असणार, हे तर आपलं फिक्स मध्ये आपण सांगू शकतो. तर सगळे आपण कोड काढलेले आहेत, काम झालंय आपलं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे तर क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. सॉरी, थोड़ा टेक्निकल प्रॉब्लेम आला. लेट मी हँडल इट. ठीक आहे, यात सगळे कोड गेलेले आहेत, नो प्रॉब्लेम. मी काय करतो, इथल्या इथं सॉल्व करतो.
सॉरी, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, बट सगळे कोड जे आपण काढले होते ते मी आता पुढे उतरवून काढलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सो तुम्ही बघू शकता लाऊडचा कोड आलेला आहे GMO, ऑफचा 3 नंबरला आलेला आहे GA, मिनिस्टरचा 2 नंबरला आलेला आहे टिल आणि स्पीकरचा शिल्लक राहिलेला SU असणार आहे. सिमिलरली इथं शिल्लक राहिलाय कन्क्लूड, त्याचा कोड NIC असणार, बरोबर ना. त्यानंतर एनर्जी इथं आलेला आहे, RA हा त्याचा कोड असणार. नाउ सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्ही बघू शकता हार्ड ऑन 2 हे शब्द शिल्लक राहिलेले आहेत. मग आपले जे कोड आहेत ते देखील 2 राहणार शिल्लक. कोणते राहिलेत बघा, ए ना, बरोबर, ए ना. मराठीमध्ये अर्थ घेऊ नका, पण यातला ए आणि ना मधला हार्डचा कोणता आणि ऑनचा कोणता? हार्डचा हा पहिला की दुसरा, काय आपण सांगू शकतो का? काही सांगू शकत नाही. पण हार्ड ऑन या वाक्याचा मात्र ए ना हाच असणार हे सांगू शकतो, पण हार्डचा कुठला आणि ऑनचा कुठला हे सांगू शकत नाही. क्वेश्चन्स बघूया. ऑन साठी कोणता संकेतांक आहे? आत्ताच बघितलं आपण. ऑन साठी ए किंवा ना यापैकी एक असणार, ऑप्शन ई. समजलं का? इझी आहे बघा. दिलेल्या सांकेतिक भाषेत SU कशाचे सांकेतांक आहे? SU कशाचा कोड आहे? SU शिल्लक राहिलाय, इथं शिल्लक राहिलेला आहे स्पीकर. सो SU हे कशाचं आहे? स्पीकरचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, दिलेल्या सांकेतिक भाषेत एनर्जी लाऊड कन्क्लूड हे कसे लिहिले आहे? एनर्जी लाऊड कन्क्लूड, एनर्जी लाऊड कन्क्लूड, एनर्जीचा बघा शिल्लक राहिलेला आहे RA, बरोबर. लाऊडचा बघा, लाऊड कुठे गेला? लाऊड हा एक नंबरला आहे GMO. कन्क्लूड कुठं आहे? इथं आहे शिल्लक राहिलेला NIC. सो RA GMO NIC हा या सिक्वेन्स मध्ये असण्याची आवश्यकता नाही, यांचं कॉम्बिनेशन असणार आहे ऑप्शन B GMO RA NIC. क्लिअर आहे? सो हा आपला आन्सर असणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता इथून पुढे मी ही जे मी उतरून काढलेलं आहे, ह्या उतरून काढण्यामध्ये वेळ न लावता डायरेक्टली मी तुम्हाला इथंच करून दाखवतो. एक्झाम मध्ये मात्र तुम्हाला हे उतरून घ्यावं लागेल. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सगळं वाचत बसायचं नाही, नाहीतर सगळं वाचत बसाल. डम मंकी आर ऍक्टर हे असं लिहिले आहे, वेळ घालवायचा नाही. कळलं ना? कोडिंग डिकोडिंग आहे, उतरवून घ्या सगळे. हे तुमचे वाक्य आहेत आणि हा त्याचा कोड आहे. कोड ओळखता येतोच आपल्याला. कोड काय बघा, 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी असतो. तर आपल्याला कॉमन बघायचं आहे. पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, चौथं वाक्य. चारही वाक्यामध्ये कुठलं कॉमन आहे का? मंकी, मंकी 2 मध्ये आहे, इथं नाही. आर 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, इथं नाही. ऍक्टर, ऍक्टर नाही आहे. सो 3 मध्ये कॉमन बघूया. आत्ताच बघितलं, आर यामध्ये आहे, सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे. या 3 वाक्यामध्ये आर सोडून अजून कुठलं कॉमन आहे का? आर सोडून अजून कुठलं कॉमन आहे का? नाही आहे. म्हणून याला 1 नंबर दिला आणि ह्या कोड मध्ये देखील या 3 मध्ये कॉमन काढलं आणि ते निघतं कोणतं? तर PA, 1 नंबर दिला. अर्थात PA हा कोड झाला आर साठी. त्यानंतर 3 मध्ये अजून बघा, पहिलं, दुसरं, तिसरं झालं. अजून कुठला येऊ शकतो 3 मध्ये कॉमन? तर 3 मध्ये आता काय कॉमन दिसत नाही आहे. डंब इथं आहे, इथं आहे, 3 मध्ये नाही आहे. हा डंब आहे की डंब, 1 2 3. सो हे देखील काढूया. 2 नंबर, 2 नंबर, 2 नंबर, पहिलं, दुसरं आणि चौथं. यामध्ये कॉमन काय येणार बघा? झेड आहे, 2 नंबर. अर्थात ZI हा कोणाचा कोड झाला? डंबचा कोड झाला. 3 झाले. आता 3 नंतर कुठलेही 2 वाक्य आपण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघूया. पहिल्या दुसऱ्यामध्ये कॉमन काय आहे? तर कॉमन मला दिसतं मंकी. सो याला नंबर मी देतो 3. अजून कुठलं कॉमन नाहीच आहे. सो 3 नंबर वाला कॉमन यामध्ये येणार आहे LA. सो LA हा कशाचा झाला? मंकीचा झाला. समजलं? नाउ
शिल्लक राहिलेला ऍक्टरचा असणार, इथं शिल्लक राहिलेला जोकरचा असणार. या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कॉमन काय आहे बघा, किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे का दुसऱ्या तिसऱ्यामध्ये? दुसऱ्या तिसऱ्यात कॉमन नाही आहे. फ्लॉवर, रेड, फुल नाही. त्यानंतर दुसऱ्या चौथ्यामध्ये जोकर अजून इथं आहे का? नाही आहे. तिसऱ्या चौथ्यात बघा, तिसऱ्या चौकात तुम्हाला कॉमन दिसतं फ्लॉवर. फ्लॉवर एकच कॉमन आहे का? फ्लॉवर हे एकच कॉमन आहे. त्यामुळं हा तुमचा चौथा फ्लॉवर नंबर 4 आणि इथं कॉमन येणार तुमचं 3 आणि 4 नंबरला काय आलं बघा कॉमन? GA. अर्थात GA हा कोड झाला फ्लॉवरचा. समजलं का? ओके. रेड, फुल याचा कोड निघतो का बघा? पिन्स अँड ऍक्टरचा निघाला, जोकरचा निघाला, रेड फुलचा निघाला नाही. म्हणजे रेड फुल जे आहे याचा कोड फिक्स नाही आहे. कुठला कोड असू शकतो? या दोघांचा मिळून NaHI हा असू शकतो. त्यानंतर पिन्स अँड यांचा देखील फिक्स मध्ये नाही आहे, पण या दोघांचा मिळून शिल्लक राहिलेले दोन कोणते? MIJO हे असू शकतात. आता पुढे जाऊया. दिलेल्या सांकेतिक भाषेत क्वेश्चन काढूया, सॉल्व्ह करूया. दिलेल्या सांकेतिक भाषेत डंब, जोकर, फ्लॉवर हे कसे लिहिले आहे? डंब, जोकर, फ्लॉवर. डंबचा कोड शोधून काढा. डंब कुठं आहे? 2 नंबरला आहे. 2 नंबरला काय आहे बघा? ZI. जोकर कुठं आहे बघा? शिल्लक राहिलेला कोड कुठला आहे? SA. फ्लॉवर कुठं आहे? फ्लॉवर 4 नंबरला GA. सो आपल्याला या तिघांचं कॉम्बिनेशन असणारा ऑप्शन शोधायचा आहे. ZISAGA हे येणार नाही. ZISAGA या सिक्वेन्समध्ये असू दे किंवा नसू दे काय फरक पडत नाही. आपल्याला कॉम्बिनेशन या तिघांचं काढायचं होतं. ऑप्शन B करेक्ट आन्सर आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत फ्लॉवर आर फुल हे कसं काढणार? फ्लॉवरचा शोधूया. फ्लॉवरचा 4 नंबर GA आला. आर कुठे गेलं? आर 1 नंबरला, 1 नंबर PA. फुल बघा, फुल एकाच ठिकाणी आहे, अजून कुठं आहे का? नाही आहे. सो फुलचा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे NA किंवा HI हे कोड असणार आहे. सो GA, PA आणि NA किंवा HI यापैकी एक कुठला ऑप्शन आहे बघूया. हा तर येणार नाही, हा देखील येणार नाही, हा देखील येणार नाही. GA, PA तर कंपल्सरी पाहिजेच आहे. हा देखील येणार नाही. सो आन्सर येणार यापैकी एकही नाही. याचा आन्सर काय पाहिजे? GA, PA आणि NA किंवा HI. नेक्स्ट. दिलेल्या सांकेतिक भाषेत PA कशाचे सांकेतांक आहे? PA 1 नंबरला आहे. 1 नंबरला काय आहे? R. ऑप्शन C इज द राईट आन्सर. झालं स्पॉन. किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेम प्रोसेस. आता मी हे शब्द लिहून काढले नाही आहेत, यातच मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार. हे झालं वाक्य आणि हा त्याचा कोड. तुम्ही वाक्य आणि कोड वाचत बसण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. समोर क्वेश्चन दिसला, डायरेक्ट रफ शीटवर ॲज इट इज उतरवून घेणे. बघूया. 1 नंबर, 2, 3, 4. 4 मध्ये कॉमन काय आहे? डिस्ट्रक्टिव्ह आहे का? सेकंड मध्ये नाही. एपिडेमिक आहे का? नाही. अराउंड आहे का? नाही. वर्ल्ड आहे का? नाही. सो आता 3 मध्ये कॉमन बघूया. 3 मध्ये कॉमन काय दिसतं का? डिस्ट्रक्टिव्ह नाही दिसत. एपिडेमिक नाही. डिस्ट्रक्टिव्ह 2 ठिकाणी आहे. अराउंड. ऑब्झर्वेशन करा. जस्ट ऑब्झर्वेशन करा. अराउंड तुम्हाला 3 मध्ये दिसतं का? नाही. वर्ल्ड 2. एक्स्ट्रीम नाही, दिसत नाही. सो 3 मध्ये कॉमन नाही. कुठलीही 2 वाक्य, पहिलं दुसरं आपण बघूया. कुठलीही 2 घेऊ शकता. मी पहिलं दुसरं घेतो. पहिल्या दुसऱ्यामध्ये कॉमन दिसत आहे मला वर्ल्ड. हे इपिडेमिक आहे, हे इकॉनॉमिक आहे. वर्ल्ड सोडून अजून कुठलंच कॉमन नाही. सो सर्कल केलं, 1 नंबर टाकला. आहे का कुठलं कॉमन पहिल्या दुसऱ्यामध्ये? वर्ल्ड सोडून नाही. सर्कल केला, 1 नंबर टाकला. इथं कॉमन काय आहे दोघांच्या मध्ये? वाईन आहे, 1 नंबर टाकला. म्हणजेच वाईन हा कोड झाला वर्ल्ड साठीचा.
नेक्स्ट आता पहिला आणि तिसरं बघूया. पहिल्या तिसऱ्यामध्ये कॉमन तुम्हाला दिसतं इपिडेमिक. स्मॉल आणि हे कॅपिटल काय फरक पडत नाही. इपिडेमिक सोडून कुठला आहे का? इपिडेमिक सोडून नाही आहे. सर्कल केलं, 2 नंबर टाकला, मग कोड तुमचा आला इपिडेमिकसाठी 9 आला. नेक्स्ट पहिलं आणि चौथं डिस्ट्रक्टिव्ह अराउंड. डिस्ट्रक्टिव्ह दिसतंय तुम्हाला, सर्कल केलं, 3 नंबर टाकला. पहिल्या आणि चौथ्यामध्ये पाईन आलं, 3 नंबर टाकला. अर्थात पाईन हा कशाचा कोड असणार? डिस्ट्रक्टिव्हचा असणार. त्यानंतर पहिलं चौथं झालं, दुसरं आणि चौथं बघा. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय कॉमन आहे? दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये रिसेशन कॉमन आहे. सर्कल केलं, 4 नंबर टाकला, इथं 4 नंबर टाकला आणि इथं कॉमन आलं साइन, 4 नंबर टाकला. सिंपल आहे. पुढे जाऊया. आता दुसरं चौथं झालं, तिसरं चौथ्यामध्ये कॉमन बघायचं आहे. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कॉमन बघायचं आहे. दुसऱ्या चौथ्यामध्ये कॉमन काय आहे? दुसऱ्या चौथ्यामध्ये इकॉनॉमिक कॉमन आहे. अजून कुठलं कॉमन आहे का इकॉनॉमिक सोडून? इकॉनॉमिक सोडून कॉमन नाही, त्यामुळे याला सर्कल करा. पाच नंबर टाका आणि इथं कॉमन येणार आहे तुमचं वाईन, याला 5 नंबर टाका. ओके. वर्ल्ड एक्स्ट्रीम इकॉनॉमिक रिसेशन, एपिडेमिक, रिस्क, इकॉनॉमिक फेल्युअर, ओनली इकॉनॉमिक कॉमन आहे. 5 नंबर टाकलं. 5 नंबर टाकल्यानंतर इकॉनॉमिकचा कोड मिळाला VINE. नेक्स्ट मॅन, रिस्क. रिस्क कॉमन दिसतं आपल्याला इथं, सो हा असणार तुमचा 6 नंबर. 6 नंबर, 6 नंबर. रिस्क सोडून अजून कुठलं कॉमन नाही आहे, म्हणजेच TINE हा असणार आहे कोड कशाचा? रिस्कचा. आणि शिल्लक राहिलेले ते कोड असणार आहे. ऑप्शन आता क्वेश्चन बघूया. दिलेल्या सांकेतिक भाषेत रिसेशनसाठी कोणता सांकेतांक आहे? कोणता कोड आहे? रिसेशनसाठी कोणता कोड आहे? रिसेशन कुठे गेलं? 4 नंबर. 4 नंबरला काय आहे बघा? 4 नंबरला आहे SINE. डिस्ट्रक्टिव्ह सायक्लोनसाठी संभाव्य सांकेतांक कोणते असतील? डिस्ट्रक्टिव्हचा कोड बघा. डिस्ट्रक्टिव्हचा कोड 3 नंबर. 3 नंबर पाईन. सायक्लोन, सायक्लोनचा कोड बघा. सायक्लोन, अरे सायक्लोन कुठे आहे यामध्ये? सायक्लोन शब्दच नाही, मग काय करायचं? क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं. संभाव्य सांकेतांक म्हणजे काय? तर तुम्हाला या ठिकाणी पॉसिबिलिटी विचारलेली आहे. काय विचारलेली आहे? पॉसिबिलिटी विचारलेली आहे. पॉसिबल कोड कोणता असेल? आता पॉसिबल कोड काढताना डिस्ट्रक्टिव्हचा कोड तर पाईन आपल्याला माहित आहे. सायक्लोन हा शब्दच दिला नाही, पण याचा देखील एक कोड असणार ना, आणि असा कोड असणार जो यापैकी असणार आहे, दिलेल्यापैकी. कळलं? ऑप्शन वाईज बघूया. पाईन कंपल्सरी पाहिजे, यामध्ये नाही, ऑप्शन कॅन्सल. यामध्ये पाईन आहे, साइन देखील आहे. साइन मात्र आपण बघितला होता, हा कशाचा तरी कोड आहे. कशाचा आहे? 4 नंबर रिसेशनचा आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पाईन कंपल्सरी पाहिजे, पाईन आहे या ठिकाणी. लाईन, लाईन ह्या दिलेल्या कोडपैकी कुठं आहे का? सायक्लोन शब्द देखील पूर्णपणे नवीन होता, लाईन हा देखील पूर्णपणे कोड नवीन आहे. त्यामुळं शक्यता आहे हा कोड असण्याची, आणि शक्यताच तुम्हाला विचारली गेलेली आहे. बाकी हा येणार नाही. पाईन इथं आहे, पण माईन मात्र या ठिकाणी दिलेला आहे. माईन आहे एक्स्ट्रीमचा कोड, सो हे देखील येणार नाही. सो आन्सर इन पॉसिबल आन्सर येणार आहे ऑप्शन सी. थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, लक्षात आलं? ट्रिकी क्वेश्चन मध्ये फसू नका एक्झाम मध्ये तुम्ही देखील. नेक्स्ट, दिलेल्या सांकेतिक भाषेत इकॉनॉमिक रिस्क हे कसे लिहिले आहे? इकॉनॉमिक रिस्क बघूया. इकॉनॉमिक 5 नंबरला VINE. रिस्क, रिस्क किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. टाइम. सो यांचं कॉम्बिनेशन असणारा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. VINE TINE पहिलाच आहे. VINE TINE. अशा रीतीने आपल्याला आरामामध्ये 2, 3 किंवा 5 मार्क जेवढे असतील ते पटकन मिळून जातील. आता नेक्स्ट क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही स्वतः ट्राय करायचा आहे. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा आहे आणि याचे आन्सर कमेंटमध्ये द्यायचे आहे. बघूया तुम्हाला हे जमतं की नाही आणि एक्झामसाठी तुम्ही रेडी आहात की नाही. तर लेक्चर आवडलं तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा,
आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनेल मित्रांपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न करा. आम्हाला तुमच्यासाठी असाच मग नवीन नवीन कंटेंट देता येईल, नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला सांगता येतील. सिंपल क्वेश्चन असतात, आपल्याला माहीत देखील नसतं कसं सॉल्व करायचं. एकदा माहीत झालं की हे अगदी हातातले मार्क्स आहेत. सो आवडलं तर लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.